टाकलात ना तर आपण पुढचे 5 वर्षामध्ये 10 वर्ष पुढचे कव्हर करू शकतो. म्हणजे इतकं पुढे आपण जाऊ शकतो जर चांगला आमदार निवडला तर. आणि तो निवडणं फक्त तुमच्या हातात आहे. तुम्ही अमल साहेबांचं काम 2014 पासून 2019 पर्यंत बघितलेलं आहे. विद्यमान आमदारांनी काय केले काय नाही तुमच्या समोर आहे. आता मी बरेच व्हिडिओ बघितले व्हॉट्सॲपला फिरत असताना, स्कॅन कोड लावले होते सगळीकडे कामांचे. एका तर गावामध्ये स्कॅन कोड केला, तिथल्या माणसाने इतका भारी व्हिडिओ टाकला. तो म्हटला मला माहीत नाही, मी 40 वर्ष झाले या गावात राहतोय, खरी बाकीची 4 गावं कधीपासून आमच्या गावात आलीत, मला का कुणी सांगितलं नाही. 40 वर्ष मी इथं राहतोय पण ही बाहेरची गावं पण आपल्यात आलेत. म्हणजे असला झोल त्या स्कॅन कोडमध्ये, फक्त नावालाच मोठे मोठे आकडे तिथं लावलेले आहेत. आणि ही कुठेतरी फसवेगिरी आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. अजून आपण किती फसवून घेणार आहोत लोकांच्याकडनं. 2014ला अमल साहेबांनी कामं केली, पण युवराज त्यावेळेस आम्हाला कळलं नाही की काम कमी आणि उद्घाटनं जास्ती करायची असतात. त्यावेळेस जर कळलं असतं तर बरं झालं असतं. आता प्रत्येकाच्या भाषणात ऐकलं अमल साहेबांनी सांगितलं इथं उद्घाटन करायला नको, इथं बोर्ड लावायला नको, आपण काम करू, लोकांचं काय असेल ते काम करून देऊ. ही दिखावेबाजी करायला लागती हे आम्हाला कळलं नाही ना 2019ला. आणि दिखावेबाजीवरती आपण भुलून गेलो. पण काही हरकत नाही, लोकशाही आहे, लोकांना जो निर्णय द्यायचा तो लोकांचा निर्णय असतो. पण निर्णय आपण जेव्हा घेणार असतो तेव्हा तो विचार करून घ्यायचा असतो. तोही लोकांचा निर्णय आम्ही स्वीकारला. म्हणून 2019 पासून 2024 पर्यंत अमल साहेब काय घरात बसले का? सतत संपर्कात आहेत. तुम्ही सुद्धा मला कायम बघताय गावामध्ये. आम्ही सतत दोघंही आम्ही सगळ्यांच्या संपर्कात आहोत. ही माणसं येतात ऑफिसमध्ये काही काम असलं तर तुमच्या सगळ्यांची कामं घेऊन. त्यामुळे लोकांशी संपर्क आमचा कधीच तुटला नाही आणि तो कधी तुटणार सुद्धा नाही भविष्यात. आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 15,000 रुपये मिळणार. जे अनुदान 12,000 होतं त्याचं 15,000 केलेलं आहे. एकेका घरामध्ये तर लाडकी बहीणचे पैसे, शेतकऱ्यांच्या सन्मान निधीचे पैसे असं मिळून एका घराला तर 32,000 रुपये मिळाले. आणि हे सगळे जमा झाले तर तुम्ही साक्षीला आहे. असं काही नाही की जमा झालेले नाहीत, झालेत नव्हे, पैसे जमा झालेले आहेत. हे सरकार विश्वासाचं सरकार आहे. आणि हे सरकार स्थापन जर व्हायचं असेल ना वरती तर आपल्याला एक आणि एक आमदार महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम करायला पाहिजे. त्यांनी जे ज्येष्ठ लोक असतात आपल्याकडे, जे वृद्ध लोक असतात, त्या पेन्शनधारकांना सुद्धा 1,500 रुपये जे मिळायचे त्याच्याऐवजी आता त्यांचं पण मानधन वाढून 2,100 रुपये केलेलं आहे. त्यामुळे असा कुठलाही घटक समाजाचा राहिलेला नाही आहे. ज्येष्ठांच्या बद्दल केलेला आहे, युवकांच्या बद्दल केलेला आहे, महिलांच्या बद्दल केलेला आहे. 25 लाख रोजगार निर्मिती करणार आहे म्हणून सांगितलेलं आहे. प्रशिक्षणाला महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 विद्यावेतन मिळणार आहे. हे पहिलं सरकार आहे जे मुलांना शिक्षणासाठी वेतन देतंय की तुम्ही शिका, हे घ्या पैसे पण शिका. एवढ्या चांगलं जर सरकार हे राबवणार आहे तर उद्या सरकार कुणाचं आलं पाहिजे? भाजपचंच आलं पाहिजे, कमळाचंच आलं पाहिजे. महायुतीचं सरकार जेव्हा येईल तेव्हा ह्या सगळ्या योजना, ज्या पद्धतीनं आता ह्या सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोचलेल्या आहेत त्या पद्धतीनंच या योजना तुमच्यापर्यंत पोचतील. फक्त 20 तारखेला सतर्क राहा. आता विरोधकांच्याकडे बोलायला काहीच नाही आहे, कारण तुमच्याकडे एवढे प्रश्न आहेत त्यांना विचारायला. त्यांना भीती आहे की उद्या सभाबिभा घेतली आणि कोणीतरी उभारून जर प्रश्न विचारला तर आपण काय उत्तरं द्यायची. त्यामुळं त्यांचा जो पूर्वीपासून फालतूपणा चालत आलेला आहे तो तेच करणार आहेत. काहीतरी मीम्स बनवणार, सोशल मीडियावर फालतूपणा करणार, 25 पैसे पर मेसेज देणारे पोरं बसलेली असतात त्यांच्याकडे, ती काहीतरी फालतूपणाचं मेसेज करणार, बोलणार. ह्याच्या पलीकडे ते काहीच करू शकत नाहीत. आणि हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. त्यामुळं आम्ही त्या लेवलला जात पण नाही. संस्कृती आपली टिकली पाहिजे, आपले संस्कार हे पुढच्या पिढीला गेले पाहिजेत. आणि म्हणून असा संस्कारक्षम नेता निवडून द्यायचं काम आणि जबाबदारी आज आपल्यावरती आहे.